शितले, आज दुकानात बस बर का. जितू काका तू थांब की दुकानात. का मी का मला रानात जायचंय, तू दुकानात बस. माझा सत्कार आहे देवळात, त्यासाठी मला जायचंय. आणि कोण नसेल दुकानात तर दुकान बंद ठेवा की. दुकान बंद ठेवून धंदा कसा होईल हा? आणि मग लोकांनी कुठं जायचं? एकदा गिराईक तुटलं ना की तुटलं, तुलाच बसायला लागल. आणि सत्काराच्या वेळेपर्यंत जाऊन ये, त्याला अजून लय टाइम आहे. काय बी करून ना मला जेडीला भेटून त्या बोक्याला रंगे हात पकडायचे. त्या पूजेला महादेव मंदिरात भेटणार आहे वय, बघच गंमत. पण हितनं कसं सटकायचं? जितू काका मग काकीला बसू दे की दुकानात. मी हा नाही बर का, मी कधीच दुकानात बसली नाही आणि मला तिथलं काहीच माहित नाही. मला नाही जमणार. चला. शितले, दुकानात बस, मी येतो. शितले क्या कर रही है? आणि असं तोंड का पाडलेस? आज तर सत्कार आहे ना तुझ्या गावात. माझ्या सत्कारापेक्षा मला एकाचा सत्कार करायचाय, त्याचीच हुरहुर लागलीये मला. आणि मला इथं दुकानात बसवून ठेवले. बर, मला जरा सामान पाहिजे, ही घे लिस्ट. हे तुला एवढी कसली घाई आहे का? तुला माहितीये का गावात काय चाललंय ते? काय बोका नव्या मांजरीच्या माग लागलाय. काय? अगं बोका 10 घरचं दूध पितोय, पण घरच्या मांजरीला माहितच नाही. कोण बोका? काय मांजर? मला काय कळना बघ. आता बोका कोण आहे गावामध्ये? गावात एकच बोका आहे ना. हे बघ, मांजरीला बोका आवडतो, बोक्याला बी मांजर आवडती. पण आता या बोक्याला आणि एक मांजर आवडती. आणि या मांजरीला माहितच नाही की बोक्याला अजून एक दुसरीच मांजर आवडती. तेव्हा मांजरी या बोक्याचं काय करल? ए बाई, मेरे भेजे के ऊपर से जा रहा है सब. क्या कर रही है तू? अगं तू आजा नाही का, त्याच्याबद्दलच बोलते मी. अगं पण त्याच्या घरी कुठं आलेत मांजर? हे यास्मिन, माझं डोकं फिरवू नका. तू एक काम कर, तू दुकानात बस. नाही नाही, मला सामान घेऊन घरी गेलं पाहिजे, नाहीतर आप ओरडतील. आणि सामान विमान काय नाही, कोण नाही आवडत. आणि कोण ओरडलं ना तर मी बघते की. चल तू आधी चल. अगं पण हे बघ, तू दुकानात हालायचं नाही बर का. आणि जे काय सामान पाहिजे असेल ना ते तुझं तू घे. काय कुठे ठेवलं ते बघ. हा, मी येते 5 मिनिटात. अगं पण शीतल कोण आलं तर? अगं कोण येत नाही. शीतल, इक्या तुला आज असं चमक्यूतो की फोटोग्राफरच डोळे चमकत्याल. आणि माझ्याकडं लोकांची रांग लागत्या का नाही बघ फेशियल करायला. हे फक्त चेहऱ्याचा मात्रा करू नको म्हणजे झालं. काय काही क्या माझ्यावर विश्वासच नाही वय. ए शीतल, अगं कुठं चालली एवढ्या गडबडीत? काय नाही, एक काम आहे महत्वाचं म्हणून चालले. बर, तुझं काय फेशियल चालू आहे वाटतं. वय वय, आज सत्कार आहे नाही क्याचा, म्हणून मी करतोय त्याच स्पेशल फेशियल करतोय. शीतल, तुझा बी सत्कार आहे ना आज, मग तू पण करून ये की सुमन काकी कडनं फेशियल. आपल्याला काय फेशियल करायची गरज नाही. बरोबर आहे. हिनं फेशियल केल्यावर लोक घाबरतील. बर का राहुल्या, एकेच झाल्यावर माझं गोल्डन फेशियल करायचं.
तुला कशाला पाहिजे गोल्डन फेशियल? माझं एक महत्वाचं काम आहे आज. काय काम आहे राजा? हा एक सिक्रेट भेटायचंय कोणाला तरी. म्हणजे तू सत्कारला येणार नाही व्हय? नाही, आज मी बाहेर जाणार आहे. अरे म्हणूनच म्हणतो रावले, मस्तपैकी गोल्डन फेशियल करायचं एकदम महागातलं. काय तू गोल्ड फेशियल कर नाहीतर अजून काय बी कर. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तुझं तोंड कसं रंगतंय ते बघच. क्या माझं बी महत्वाचं काम आहे, मी येते. बरं बरं. ह्या ज्याला काय झालं आता? मला काय माहित. काय राजा, काय झालं? आज गावात 2 सत्कार होणार आहेत. एक हर्षवर्धन करणार आहे आणि दुसरा मी. तू आणि कुणाचा सत्कार करणार आहेस बाबा? हा एक स्पेशल सत्कार. हे रावल्या, लवकर आवर बाबा. आज गावात नक्कीच काहीतरी बॉम्ब होणार आहे. काय करताय भाई याचं? सत्काराची तयारी. हा मग पाकळ्या कशा टाकताय? फ्लावर पण आणलाय की. अरे शीतलचा सत्कार आहे. अहो तुम्ही शीतल भाभीला गुलाबाचं फुल द्याय सोडून या झेंडूच्या पकड्या का टाकताय? ए युजलेस जमे. अरे शीतल ज्या वेळेस चालतील ह्याच्यावरनं चालतील म्हणून. वाह भैया वाह, क्या आयडिया निकाली है, मान गए भैया. हा आता तुम्ही गप्पा मारत बसू नका. ते फ्लेक्स बिक्स लावून घ्या, टेबल वेबल लावून घ्या तिकडे. टॅलेंट सत्काराचं नियोजन झालं. सत्काराची सगळी तयारी झाली. शीतलचा सत्कार तुमच्याच हस्ते करायचा आणि त्याचा एक मस्त फोटो काढायचा. वा वा, गुड गुड. आणि भैया हा तुम्ही जे काय करताय ना ते पाहून शीतलच्या मनात तुमच्याविषयी नक्कीच चांगल्या फिलिंग्स तयार होती. अरे व्हायलाच पाहिजे. हे सगळं कुणासाठी करतोय मी? शीतलसाठी. हा ती कधी येते याची वाट बघतोय रे मी. काय ग शिकले, आता कशाला आलीस? परत आमचं पोरग तुझ्या माग लागलं का काय? नाही नाही, तो कशाला लागतोय माझ्या माग? तू आज कुणाकडे काम काढलेस ग? जेडीकडं. जेडीकडं? आणि तुझं काम? हा आले होते. माझ्याकडे काय काम होतं? अगं आज ती पूजा आहे ना. आज कसली पूजा आहे ग? पूजा नाही, आज ते सत्कार आहे ना माळावर. तर पूजा. कोण पूजा? पूजा नाही, आज माळावर ये मग तू. अगं पण माळाव कसला आलाय सत्कार? आर्मीची प्रॅक्टिस करतात ना माळावर, म्हणून तिथं सत्कार ठेवलाय. आता तू माळावर प्रॅक्टिस करतोय म्हणून माळावर सत्कार. आता उद्या एखादा गोट्यात काम करतोय म्हणून गोट्यात सत्कार घेणार का? नाही नाही, म्हणजे माळावर करणार होते पण आता देवळात करतात म्हणून सत्कारचं सांगायला आले ते. जेडे ये मग तू सत्काराला. काय बाई पोरगी, तुला नेमकं काय सांगायचं काय नाही सांगायचं तेच कळना. पूजाच सांगायचं होतं. नाही म्हणजे सत्काराचं सांगायचं होतं. या मग सगळे सत्काराला. जेडे येऊ का मी? हो. जेडे
ये आ. सत्काराला येते मी जेडी. हा येऊ का? जेडे, तुझे ते नोट्स आहेत ना, ते मला पाहिजे होते. माझ्या नोट्स तुला कशाला पाहिजेत? म्हणजे मला नाही, यास्मिनला पाहिजे होते. ती घाबरती ना तुझ्याकडे मागायला. घाबरायला काय होते? ती तशीच आहे भित्री. आता बी तिकडे थांबलीये बघा. आता ही काय खाते वय तिकडे थांबायला? बोला इकडे तिला. अहो जीजी, काय काय पोरी असतात लाजाळू. आता आपण तरी काय करणार त्यात? आपण माझ्या नोट्सचा यास्मिनला काय उपयोग? अगं ये की, काय सांगते बघ. ये ये. तुला एक खबर द्यायची. कसली खबर? मांजर येणार आहे. मांजर? कोण मांजर? काल तुमच्या रानात नव्हती का पार्टीला पूजा जाधव? कोण? अगं तीच ती, तुमच्या आजा बरोबर होती ना, तीच. बर, तिचं काय मग? आता तुमचं बोका जाईल बघ त्या मांजरीच्या माग माग. तो का महादेवाच्या मंदिराजवळ भेटणार आहेत. तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगत नसते, मला सगळं माहिती असते. तू खोटं सांगतेस. आता मी कशाला खोटं बोलू? अजिंक्यचा तुझं पटत नाही ना, म्हणून तू मुद्दामच सांगतेस. अगं माझ्याकडे पक्की खबर आहे. आज बरोबर 11 वाजता ज्या वेळेला गावात सत्कार सुरू होईल ना, त्यावेळेला ते दोघं महादेवाच्या मंदिराजवळ भेटणार आहेत. फक्त ती आणि त्यो. अगं ये पुरीनो, काय का तिकडे मांजरी सारखं पिसपिस करताय? काय नाही, काय नाही, काय नाही. नाही म्हणजे कोपऱ्यात जाऊन बोलताय म्हणून म्हटलं. आपल्या यास्मिनला नोट्स पाहिजेत ना, तेच प्रश्न विचारत होते जेडीला. नव विचारत होतीस का सांगत होतीस? सांगायला. हा म्हणजे यास्मिनचा प्रॉब्लेम सांगत होती. एखाद्याला मदत करावी का नाही? होय बाया, आपल्या परीने जेवढी मदत होईल तेवढी करत राहावी. आपल्याकडे जी माहिती आहे ती योग्य माणसाला द्यायला पाहिजे, होय का नाही? हा, तर त्या माणसाला उपयोग होणार असेल तर नक्कीच द्यायला पाहिजे. हा, मी बी तेच म्हणते. माझं सांगायचं काम होतं ते मी केलं. आता तू आणि अजिंक्य बघून घ्या काय. आता अजिंक्य काय? जीजी, नातवावर लय जीव आहे हा तुमचा. अहो मी यास्मिन म्हणलं, तुम्हाला अजिंक्य ऐकू आलं. कानाचा प्रॉब्लेम असेल ना तर पाटलाच्या दवाखान्यात दाखवून या. माझं सांगायचं काम होतं ते मी सांगितलं. आता माझं काम झालं. आता जेडे आणि यास्मिन बघून घेतील काय ते. मी जाऊन सांगते यास्मिनला. जेडे, मी बाहेर जाते, तू ये पटकन. मी थांबते. जीजी, मग येऊ का? हा ये. सत्काराला या. जेडे, मी बाहेर जाते, पटकन बाहेर ये. शीतल थांब. अगं असं नाही करायचं काय यास्मिनला? जीजे, मी भेटून येते का यास्मिनला? हा ये, जाऊन आले आपण दोघी पण जाऊ सत्काराला. जीजे, जंगी होणार आहे हा सत्कार. चल का जेडे. येऊ का सुमन? हा या. आणि लगेच रानात जाऊ नका बर का? म्हणजे कसं तोंडावर धूळबिळ बसली ना तर एवढं सगळं केल्याचा काहीच फायदा व्हायचा नाही. हो हो या. शीतल, चल जेवायला. काकी, शीतल नाही, मी आहे. यास्मिन, तू इथं कशी काय? आणि शीतल कुठे गेल्या?
ती सत्कार घ्यायला गेल्या काय? नाही नाही, तिकडे नाही गेली. मग कुठे गेली? काय माहित कुठे गेल्या. मगाचपासून नुसतं दुकानात बसवून ठेवलंय. माझ्या आबूबी आता ओरडतील. त्यांना सामान नेऊन द्यायचंय. मग तू का दुकानात बसलेस खरं? तुमच्या बायानंच बसवलंय आणि गेल्या. कुठे गेली ती? खरंच मेरे को नाही पता. 5 मिनिटं तिथे म्हणून गेली आणि आलीच नाही. बसून बसून वैतागली मी तर. मला तर काय कळतच नाही बघ. बर, तुला पाहिजे ती साहित्य घेतलंस का तू? हो, मला पाहिजे होतं ते बी घेतलं आणि 2 गिरायकं बी केली. होय काय? हो, ते पैसे इथे ठेवल्यात आणि आमचं वहीवर मांडल्यात. बर, तू जा घरी, मी बसते दुकानात. अगं इथे तर कोणच दिसेना. अगं जरा दमधर की, आपण आधी चालू. पावसा पाण्याचं कशाला येईल कोणी इथं. बरोबर आहे, आजनं बी त्योच विचार केला असेल, म्हणून तर त्यो तिला इथं भेटणार आहे. तू खरं सांगती ना अजिंक्य इथं येणार म्हणून? अगं मला पक्की खबर आहे, आजा इथं येणार म्हणजे येणारच. अगं मी त्याला फोनवर बोलताना ऐकले की महादेवाच्या मंदिरापाशी भेटू म्हणून. आणि ती पोरगी बी नक्की येणार आहे ना? तीच येणार की, दुसरी कोण येणार? मला कन्फर्म माहितीये, मी नाव बी ऐकलंय तिचं. आमचं अजिंक्य असं काय करणार नाहीत. त्यांचं अजिबात पटत नाही पोरींशी. अगं जेडे, तुमचा आजा आहे ना, तो घरात राम आणि गल्लीत श्याम आहे. म्हणजे परवा बघितलं नाहीस वे कसे चिकटून बसली होती दोघं. अगं लय खास माहिती नाही ती आजाची. खोटं वाटत असेल ना तर इक्यानं रावल्याला विचार. अगं पण अजिंक्य तर म्हणाले की खास मैत्रीण नाही म्हणून. आता काय तुला सांगून लफडी करणार आहे वे त्यो? लक्षात ठेव, बोका कुणाचा बी नसतोय. त्याला किती बी माया लावा, काय बी करा, तो दुसऱ्यांच्या दुधात जाऊन तोंड घालतो म्हणजे घालतोच. आजा इथं येणार म्हणजे येणारच. तेव्हा तुला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालेलं बघायला मिळेल. आजा, माझी पार्टी उधळून लावलीस काय? आता कसं घरात तुझा डाव उधळते ते बघच. पण तू का आलीस माझ्या बरोबर इथं? अगं तुझ्यासाठीच. मला आजाचं वागणं अजिबात आवडलं नाही म्हणून. पण तुझा तर सत्कार आहे ना आज गावात. त्याच्यापेक्षा हा सत्कार जास्त महत्वाचा आहे. काय काय नाही, मला वाटलं नव्हतं आजा असं वागल, पण माझा तर अजिबात विश्वास नाही यावर. अगं म्हणूनच तर मी तुला इथं आणलंय. तुमचे अजिंक्य कसं आणि काय काय करतात ना ते मला विचार. परवा मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. काय? अगं ते आपलं ते दोघं लय खास आहेत. अगं आमचं व्हेज पार्टी करायचं ठरलं होतं, पण ती म्हणाली नॉनव्हेज पाहिजे. तर राजानं लगेच जाऊन नॉनव्हेज आणलं तिच्यासाठी. स्वतःच्या हातानं बनवलं, स्वतःच्या हातानं तिला भरवलं बी सगळ्यांच्या समोर. आणि तू बी बघितलंस की कसा भरवत होता ते. मी आले तेव्हा कुठे भरवत होते? नाही काय? मग तू लेट आलीस, भरवून रिकामा झाला असेल. पण आता आपण लेट नाही आलोय, एकदम टायमावर आले. आता येतील बघ दोघं गाडीवरनं. आता आपण इथं लपून बसू, मग बघ तुझं तू. आजा, आता तुझं काय खरं नाही. आता या 2 मांजरींमधनं बोका कसा सुटतोय ते मला बघायचंच आहे.